श्रोते हो नमस्कार. उत्तरम यत् समुद्रस्य हिमाद्रेश्चैव दक्षिणम वर्ष तत् भारतम नाम भारती यत्र संततिः. असा श्लोक विष्णू पुराणातील दुसऱ्या स्कंदात सापडतो. उत्तरेचा हिमालय धरून दक्षिणेच्या समुद्रापर्यंत विस्तीर्ण पसरलेला माझा भारत देश. त्याच्यात राहतात ते सगळे भारतीय अशी विश्व परिषदांमध्ये भारताची ख्याती वर्णिलेली आहे. या मातृभूमीबद्दलचे प्रेम श्रीरामांनी रामायणामध्ये अशा शब्दात व्यक्त केले आहे की जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गापेक्षा सुद्धा मला माझी जन्मभूमी प्रिय आहे असे या भारतभूमीबद्दल श्रीरामांनी म्हटले आहे. असा हा सुमारे 7-8 हजार वर्षांची ज्ञात परंपरा असलेला माझा भारत देश. त्याच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सगळेजण साजरा करत आहोत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा लढा हा केवळ आपल्याच देशवासियांसाठी नव्हे तर जगातील अनेक देशांसाठी एक आदर्श लढा ठरलेला आहे. विभिन्न भाषा, विविध धर्म, विविध जाती, विभिन्न प्रदेश आणि विभिन्न आचार विचार असूनही संपूर्ण देश ब्रिटिशांच्या विरोधात 1857 पासून कसा संघटित होत गेला आणि पुढे त्याचे रूपांतर भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीत कसे झाले हे आपण इतिहासात पाहिलेच आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. अन वज्रांचे छातीवरती घ्या झेलून प्रहार. गरजा गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. खळखळू द्या या अदय शृंखला हातापायात. पोलादाची कायतमा मरणाच्या दारात. सर्पांनो उद्दाम आवळा कसूनिया पाश. पिचेल मनगट परियुरातील भंग आवेश. तडिता घाते कोसळेल का तारांचा संभार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती. पदोपदी पसरून निखारे आपुल्याच हाती. होऊन या बेहोश धावलो ध्येय पथावरती. कधी न थांबलो विश्रांती स्तव पाहिले न मागे. कधी न थांबलो विश्रांती स्तव पाहिले न मागे. बांधून शकले प्रीतीचे वा कीर्तीचे धागे. एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार. देशाचे माजी पंतप्रधान यांच्या भाषेत जर सांगायचे तर भारत जमीन का टुकड़ा नहीं, जीता जागता राष्ट्रपुरुष है. यह चंदन की भूमि है, यह अभिनंदन की भूमि है. यह तर्पण की भूमि है, यह अर्पण की भूमि है. इसका कंकर कंकर शंकर है, इसका बिंदु बिंदु गंगा जल है. हम जिएंगे तो इसके लिए, मरेंगे तो इसके लिए. आसे तो हिमाचल भारत माता की जय.
असा अभूतपूर्व लढा त्याच्यामध्ये लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आपल्या IAS सारख्या डिग्रीसुद्धा त्यांनी काढून दिल्या. मोठी मोठी पदेसुद्धा त्यांनी स्वीकारली नाहीत. संपूर्णपणे तन मन धनपूर्वक आपल्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी लढा दिला. हा लढा म्हणजे आपल्या एकूण इतिहासातील एक सुवर्ण पानच आहे. सुधीर रसाळांच्या मतानुसार भारतीय जीवन प्रणाली, संविधान, रीतिरिवाज, प्रथा, परंपरा, संस्कृती, ऐतिहासिक विषय, राष्ट्रीयत्व हे सगळे एका शब्दात प्रतिबिंबित होतो. तो शब्द म्हणजे भारतीयत्व. भारताने आपल्या हजारो वर्षांच्या सिव्हिलायझेशनमधून प्रस्थापित केलेली मूल्ये केवळ भारतीयांसाठीच नाहीत, तर ती मूल्ये संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारी आहेत. आणि म्हणून त्यांना केवळ भारतीय मूल्ये असे न म्हणता वैश्विक मूल्ये असे संबोधले गेले पाहिजे. भारतीयत्व हे भारतीय साहित्याचे एक प्रधान मूल्य आहे. नैसर्गिक परिप्रेष्ठानुसार, प्रांत प्रदेशानुसार संस्कृती आकार घेत असते. भौगोलिक परिस्थितीमध्ये जे जे उत्तम उदात्त आहे त्याचे स्मरण करणे, त्याचा सन्मान करणे म्हणजेच भारतीयता. परोपकार हा आपल्या भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. साहित्याच्या संदर्भात मूल्य ही एक महत्त्वाची संकल्पना मानली जाते. आपल्याला अर्थपूर्ण पद्धतीने जीवन जगण्यासाठी जे विचार प्रेरक ठरतात, पिढ्यानुपिढ्या ते मार्गदर्शन करतात, दिशा दिग्दर्शन करतात, त्यांना मूल्ये असे म्हणतात. मूल्ये ही एका दिवसात निर्माण होत नाहीत, तर हजारो वर्षांच्या वैचारिक परिपाकातून ती तयार झालेली असतात. भारतीय मूल्यांचा विचार करताना रामायण महाभारत काळापर्यंत मागे जावे लागते. मूल्यांना आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे. विदाउट व्हॅल्यूज कम्युनिटी लाईफ विल बी अ केओस अँड इंडिव्हिज्युअल लाईफ मीनिंगलेस. मूल्ये जर नसतील तर आपले जीवन अर्थशून्य, निरर्थक होऊन जाईल. मूल्यांचे 2 प्रकार पडतात. काही मूल्ये अंतिम स्वरूपाची आहेत, ज्यांना आपण चिरंतन किंवा शाश्वत मूल्ये असे म्हणू शकतो. उदाहरणार्थ सत्य, अहिंसा इत्यादी. कायम सत्याचाच विजय होतो, परंतु काही वेळा सत्य लपवणे किंवा अर्धसत्य सांगणे हेही एक महत्त्वाचे मूल्य ठरते. महाभारताच्या युद्धाच्या घडीला अश्वत्थामा ठार झाला अशी वार्ता आल्यावर द्रोण खरे खोटे करण्यासाठी सत्यवचनी असलेल्या धर्मराजांकडे गेले. नरो वा कुंजरो वा. परंतु सत्यवचनी युधिष्ठिर मात्र असत्य बोलले. अश्वत्थामा मेला, पण नर की हत्ती ते माहीत नाही. पण त्याचा पहिला शब्द कानात पडताच द्रोणाचार्य अतीव दुःखित होऊन त्यांनी शस्त्रत्याग केला. असे जेव्हा परिणामांची जबाबदारी टाळण्यासाठी किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी असत्य किंवा अर्धसत्य बोलतात, तेव्हा नरो वा कुंजरो वा असे म्हणतात. काही मूल्ये ही तात्कालिक स्वरूपाची असतात. त्यांना अल्पकालीन किंवा क्षणिक मूल्ये असे म्हणतात. उदाहरणार्थ बालविवाह, विधवा विवाह इत्यादी. हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे, आ चंद्र सूर्य नांदो
स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्त्रीचे अस्तित्व केवळ चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते. हे मूल्य त्या समाजाचा एक भाग होते. स्त्री शिक्षणासाठी त्या समाजातील स्त्रियांनी पुढाकार घेतला आणि स्त्रीला शिक्षणाचा अधिकार आज प्राप्त झाला. भारतीय मूल्यांचा विचार करताना जगा आणि जगू द्या म्हणजेच लिव्ह अँड लेट लिव्ह हे फार महत्त्वाचे मूल्य आहे. आज जगाने भारतीय आयुर्वेद, भारतीय अन्नसंस्कृती, भारतीय योग इत्यादी भारतीय मूल्यांचा उघडपणे स्वीकार केलेला दिसतो. जगातील अनेक देश आज योग दिवस साजरा करतात. भारताचे पर्यावरणविषयक मूल्य हे तर आज संपूर्ण जगाला मार्गदर्शक ठरणारे आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती यासारखा संत तुकाराम महाराजांचा अभंग म्हणजे आपले पर्यावरणाशी असलेले केवळ मित्रत्वाचेच नव्हे तर रक्ताच्या नात्याचा संबंध दाखवणारा हा अभंग आहे. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया. संस्कृतमधील हा श्लोक बरंच काही सांगून जातो. सगळे सुखी हो, सगळे रोगमुक्त राहो, सगळे चांगल्या आणि मंगल घटनांचे साक्षीदार बनो आणि कोणाच्या वाट्याला दुःख न येऊ. या 4 ओळींमधून जीवन जगण्याचा अर्थच उलगडण्यात आला आहे. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही 4 महत्त्वाची मूल्ये आहेत. त्यातील मोक्ष किंवा मुक्ती हे अंतिम मूल्य आहे. आपल्या धर्मामध्ये मात्र एकम सत विप्रा बहुधा वदंती असे सांगितले जाते. सत्य एकच आहे जे शाश्वत आहे, चिरंतन आहे. पण ज्ञानी लोक वेगवेगळ्या पद्धतीने ते मांडतात. पण मार्ग मात्र एकच, ईश्वर प्राप्ती. कोणी म्हणतो तुम्ही शिवाचे उपासक व्हा, कोणी सांगतो तुम्ही देवतेची आराधना करा. सहिष्णुता हा भारतीय मूलमंत्र आहे. सगळ्या नद्या शेवटी सागराला येऊन मिळतात. ही जी मूल्ये आहेत ती आपल्याला शिकावी लागत नाहीत. आपल्या जन्मापासूनच ती आपल्यात बिंबवली जातात. ईश्वर चराचरात आहे असे आपण मानतो. आपल्यातील प्रत्येकात ईश्वराचा वास आहे. म्हणूनच चुकून जरी पाय लागला तरी आपण नमस्कार करतो. नैतिकतेचा विचार करताना स्त्री आणि पुरुष ही एकाच आत्म्याची 2 रूपे आहेत. अर्धनारी नटेश्वर ही संकल्पना भारतात मानली जाते. स्त्री पुरुष समानतेला केवढं महत्त्व आहे. निसर्गाने स्त्रीला जो मातृत्वाचा हक्क दिलेला आहे तो तिच्यावर लादलेले बंधन नाहीये, तर ती तिच्या सृजनशीलतेचे एक प्रतीक आहे. स्त्री ही क्षणिक पत्नी आणि अनंत काळाची माता असते असे भारतीय तत्त्वज्ञान सांगते. त्यामुळे मातृत्वाचे एक वरदान तिला लाभलेले आहे. भारतीय मूल्ये, नैतिकता म्हणत असताना अनेक व्यक्तिमत्वांची उदाहरणे देता येतात. उदाहरणार्थ हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा, कर्णाची दानत, श्यामचे कर्तव्य पालन इत्यादी. भारतीय संस्कृती मूल्यमापनांसाठीच प्रसिद्ध आहे. नीतीच्या पांडवांचा शेवटी विजय होतो आणि कौरवांची मात्र हार होते. सत्य, अहिंसा, अपरिग्रह, सौजन्य, मांगल्य, स्वातंत्र्य, श्रमनिष्ठा ही जीवनमूल्ये आहेत. माणुसकी हे एक महत्त्वाचे मूल्य आहे. धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे, एकनिष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे.
अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे. सगळी भारतीय मूल्ये गावामध्येच जिवंत आहेत. गावे ही आपल्या देशातील एकके आहेत. शहरे पाश्चात्तीकरणाच्या सावटाखाली वाढलेली आहेत. गावात मात्र भारतीय संस्कृती शिल्लक आहे. दया, कणव, सहानुभूती ही मूल्ये गावातच आढळतात. गावात हे नैसर्गिकपणे होते, मात्र शहरात त्याला कृत्रिम आणि बेगडी रूप आलेले आहे. अंत्योदय आणि ग्रामोदय या 2 संकल्पना गांधीजींनी मांडल्या. गावाचा विकास करा म्हणजे आपोआपच त्या राष्ट्राचा विकास घडून येईल. मुळाशी जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे, म्हणून गावापासूनच विकासाला प्रारंभ करणे गरजेचे आहे. बोरकरांनी माझा गाव या कवितेत गावाची महती सांगितली आहे. ते सांगतात, निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाचं गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावून या नाव. गोव्यातला माझा गाव असा ओव्यातच गावा, तेथे जाऊन राहून डोळे भरून पहावा. तसेच विष्णुसूर्या वाघांनी गावातील सौंदर्य शहरातला गाव ह्या आपल्या कवितेत रेखाटले आहे. ते म्हणतात, गोंगाटाने किटतात कान, गोंगाटाने किटतात कान, नसाय होते गर्दीची, गाव हळूच मारतो फुंकर जात्यावरच्या ओव्यांची. मानवी मनाचे वर्णन करताना बहिणाबाई चौधरी सांगतात, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकांवर. गाव छोडब नाही, जंगल छोडब नाही, माय माटी छोडब नाही, लढाई छोडब नाही. आझादी का अमृत महोत्सव साजरा करताना आपण युवकांनी ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण केले पाहिजे. त्यांचे बलिदान, त्यांची कर्तव्यनिष्ठा, त्यांची देशभक्ती विसरून आपण स्वातंत्र्याचा इतिहास अभ्यासू शकणारच नाही. देशभक्ती हे आजच्या युवकाचे प्राणतत्व आहे. आपल्या देशाविषयी, समाजातील विविध घटकांविषयी आजच्या युवकाने जागृत असणे गरजेचे आहे. युवक हेच आजच्या नव्या पिढीतील नव्या युगाचे, नव्या ध्येयाचे प्रेरणास्थान आहेत. उठा, जागे व्हा आणि ध्येयप्राप्ती झाल्याविना थांबू नका, हे स्वामी विवेकानंदांचे विचार आकलनात आणून आजच्या युवकाने देशासाठी झटण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही देशात आत्तापर्यंत ज्या ज्या क्रांती घडल्या त्या देशातील युवकांनी घडवल्या. मग ती फ्रेंच राज्यक्रांती असो वा रशियन राज्यक्रांती असो, भारतातील स्वातंत्र्याची चळवळ असो वा आफ्रिकेतील वर्णविरोधी लढा असो. त्यामुळे युवकांना देशाच्या परिवर्तनासाठी जबाबदार घटक मानले पाहिजेत. युवक हा संवेदनशील असतो, तो विचारांनी पारदर्शक असतो, भ्रष्टाचाराचा स्पर्श त्याला झालेला नसतो, मेंदूमध्ये कल्पकता असते, अथक परिश्रम करण्याची शक्ती त्याच्यामध्ये असते. त्यामुळे इतर कोणत्याही नागरिकापेक्षा युवकच देशासाठी आपला वेळ देऊ शकतो. आपले शिक्षण चालू ठेवतानाच युवक देशासाठी वेळ काढू शकतो. त्यांनी देशासाठी दिलेला वेळ विधायक कामासाठी वापरता येऊ शकतो. त्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. म्हणून पढाई के साथ साथ लढाई हा मंत्र घेऊन आजच्या नव्या पिढीतील युवकाने आपले प्रगतीपथ गाठले पाहिजे. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना 7,500 पेक्षा अधिक वर्षांची आपली मूल्य परंपरा, तिचे जतन, तिचे संवर्धन, प्रसार आणि प्रचार करण्यासाठीचा संकल्प आज आपण करूया. वतन मेरे वतन, ऐ वतन आबाद रहे तू, आबाद रहे
वतन वतन मेरे आबाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। पहुँचूं मैं जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, ऐ वतन मेरे वतन। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं। तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूं। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। कुर्बान मेरी जान तुझ पे शाद रहे तू। ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू। मैं जहाँ रहूं जहाँ मैं याद रहे तू। ऐ वतन मेरे वतन, मेरे वतन। ऐ वतन मेरे वतन, मेरे वतन, मेरे वतन।